हाय, मी तुमच्या सर्वांची लाडकी तुपा म्हणजेच तुपा ऑफिशियल. मला ॲक्च्युली तुमच्याशी एक प्रेम कहाणी शेअर करायची होती. माझी फ्रेंड आहे, खूप जुनी फ्रेंड आहे माझी. तिचं 4 वर्षाचं रिलेशनशिप होतं. ते 4 वर्ष एकाच गावामध्ये राहायचे, रोज भेटायचे, जे नॉर्मली असतं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं. तर तो म्हणे की मला काहीतरी करायचं आहे, माझं करिअर करायचं आहे, तर मी बाहेरगावी जातो आहे जॉबसाठी. मग त्यांच्यात लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप झालं. तो जॉबला गेल्यानंतर त्याला तिकडे त्याच्या ऑफिसमधलीच मुलगी आवडली. ठीक आहे, त्याला त्याच्या ऑफिसमधली मुलगी आवडली आणि ही सुद्धा त्याच्या संग बोलत होती. हिला इतका विश्वास होता त्याच्यावर की तो जे सांगेन ते ही करायची. ठीक आहे, मग एकदा असं झालं की तो नाही का तो त्या प्रेमाच्या इतक्या आहारी गेला की त्यांनी तिच्या संग लग्न करायचा निर्णय घेतला. ही इकडे बोलती बाबा विश्वास आहे, चालू आहे, छान रिलेशन चालू आहे, हिच्या डोक्यात असं. तर त्यांनी तिकडे नाही का लग्न करायचं डिसिजन घेतलं. त्याचं लग्न वगैरे झालं, घरी सगळ्यांना सांगितलं वगैरे, लग्न ठरलं. लग्नाच्या महिन्यापर्यंत हा बोलत होता माझ्या मैत्रिणी संग, हा बोलत होता. अचानक त्यांनी फोन बंद केले. 1 हफ्ता त्याचा मोबाईल बंद आला. जेव्हा ते हळद, लग्न वगैरे, मेहंदी वगैरे होती तेव्हा त्याचा मोबाईल हिला बंद यायचा. मग ही म्हणती झालं काय असं नाही का. मग हिने त्याच्या मित्राचे स्टेटस बघितले, हॅपी मॅरिड लाईफ. ही शॉक मध्ये गेली की यार मला काही सांगितलं नाही, काही नाही, आम्ही आता चांगलं बोलत होतो, फक्त 8 दिवसापासून आमचं बोलणं नाही झालं. ही गेली त्याच्या घरी. ही त्याच्या घरी गेल्यानंतर हिला समजलं की यांनी असं असं केलं. तिकडे याची गर्लफ्रेंड होती आणि यांनी तिच्या संग लग्न केलं. म्हणजे बापरे, तिने जेव्हा ही गोष्ट मला सांगितली ना, अक्षरशः माझ्या अंगावर काटा आला की असे सुद्धा रिलेशनशिप असतात का हो. म्हणजे समोरची व्यक्ती तुमच्यावर इतका ट्रस्ट ठेवते, तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला सपोर्ट करते, त्यानंतर तुम्हाला एवढी हेल्प करते. अक्षरशः त्याच्याकडे जायला पैसे नव्हते, ही एक गोष्ट आहे. कंडिशन त्याची नॉर्मल होती. ठीक आहे, आणि ही एकुलती एक होती आई वडिलांना, आणि इन्ही अक्षरशः त्याला जायला पैसे दिले. जेव्हा त्याला जायचं होतं, जेव्हा त्याला काही गोष्टी करायच्या होत्या, तेव्हा इनी त्याला पैसे दिले. तर एवढं सुद्धा सपोर्ट करून जर मुलं असं वागतात, बापरे.